राजवाड्यात येताच बाबांनी मला तयार राहायला सांगितलं. युद्धशाळेत जायचं होतं म्हणून मी लागलीच तयार झालो. शोण तर जाण्यासाठी तयार होताच. केव्हापासून माझी वाट पाहत होता. आईनं दिलेली पेटी मी एका कोनाड्यात जपून ठेवली होती. तिच्यावर प्राजक्तांची 4 फुलं वाहिली. तिला वंदन करून मी पुटपुटलो, आई, मला आशीर्वाद दे. तुझा वसू जीवनाच्या मार्गावरचं महत्त्वाचं वळण आज घेतो आहे. त्याचा युद्धशाळेत जाण्याचा हा पहिला दिवस आहे. बाबांनी बाहेरूनच हाक मारली, कर्ण, शोण, लवकरच चला. मी गवाक्षातून बाहेर डोकावून बघितलं. सूर्यदेव पूर्व क्षितिजावरचा सगळा प्रदेश उजळत हसत उभे होते. त्यांचं प्रतिबिंब गंगेच्या पाण्यात पडल्यामुळे त्यांची 2 रूपं दूरवर स्पष्ट दिसत होती. एका आकाशातील सूर्यदेव आणि एक पृथ्वीवरील सूर्यदेव. मी शोणाचा हात हातात धरला. मी दालनाच्या बाहेर पडलो. आम्ही तिघं युद्धशाळेत आलो. कालच्यापेक्षा आज तर तिथं पुष्कळच युवक जमले होते. सगळेजण त्या मधल्या चौथऱ्याभोवती शांतपणे बसले होते. सर्वांचा मिळून एक शांतनी गंभीर आवाज येत होता. बहुतेक सकाळची प्रार्थना चालली होती. ओम ईशावास्यम इदं सर्वम. प्रार्थना बराच वेळ चालली होती. मी बाबांना परत जायला सांगितलं. नीट वाग असं सांगून ते परत गेले. मी त्या भव्य आखाड्यावर दृष्टी फिरवली. ते संपूर्ण पटांगण शांत होतं. मग पण आता क्षणातच ते वळीव पावसापूर्वी गरजणाऱ्या आकाशासारखं अंगात आल्याप्रमाणे कुदणारं होतं. निरनिराळ्या शस्त्रांचे आवाज एकमेकात मिसळून त्यांचा एक वेगळाच आवाज होणार होता. सगळ्या युवकांच्या प्रोत्साहनाच्या आरोळ्यांनी तर त्यात आणखीनच भर पडणार होती. प्रार्थना संपली. मध्ये बसलेले गुरुदेव द्रोण शांतपणे उठून उभे राहिले. त्यांनी आपली दोन्ही हातं उंचावून आपल्या सर्व शिष्यांना आशीर्वाद दिला. मी शोणाला घेऊन पुढं झालो. मी त्यानं गुरुदेवांना वाकून वंदन केलं. माझी अपेक्षा होती की आपला हात उंचावून ते आम्हाला आशीर्वाद देतील. पण तेवढ्यात त्यांच्या पुढे आलेल्या अर्जुनाच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याशी काहीतरी बोलत ते तेथून निघून गेले. आमच्याकडे साधं बघण्याइतकाही गुरुदेवांना वेळ मिळाला नाही. तो माझा त्या युद्धशाळेतला पहिलाच दिवस होता. गुरुच्या आशीर्वादाशिवाय विद्या सफल होत नाही असं मला कोणीतरी सांगितलं होतं. त्याचप्रमाणे कौरवांच्या त्या महान गुरूंचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी त्यांना वंदन केलं. पण हा राजकुमार अर्जुन त्याच वेळी कुठून मध्ये कडमडला. त्याला काय दुसरी वेळ नव्हती इथं यायला? की गुरुदेव हे त्याचे एकट्याचेच होते? की गुरुदेव काल म्हणाले त्याप्रमाणे त्यांचा आशीर्वादही केवळ क्षत्रियांसाठीच होता? असला तर माझ्यासारख्या सुतपुत्राला तो कसा मिळणार? आणि मिळाला तरी त्यामुळे काय मी थोडाच क्षत्रिय होणार? आणि करायचं आहे तरी काय मला क्षत्रिय होऊन? केवळ या गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मी क्षत्रिय होण्याचं का पत्करू? नाही मिळाला आशीर्वाद तरी चालेल, पण मी सूतपुत्रच राहीन. अधिरथ बाबा आणि राधा माता यांचा सूतपुत्र कर्णच राहीन. या गुरूंचा आशीर्वाद क्षत्रियांसाठी आहे. या गुरूंचं ज्ञान क्षत्रियांसाठी आहे. हे गुरुच क्षत्रियांसाठी आहेत. आपणाला ते कसे मिळणार? मग आजच्या या पहिल्या दिवशी कुणाला गुरु करायचं? कुणाच्या आशीर्वादानं विद्या मिळवण्यासाठी पुढं सरसावायचं? या जगात या सूतपुत्राचा गुरु होण्यासाठी कोण तयार होणार? कोणीच नाही. का आला अर्जुन नेमका याच वेळी? काय एवढं मानतात त्याला ते गुरुदेव द्रोण? ते दोघं गुरुशिष्य आहेत. माझं मन खिन्न झालं. खाली मान घालून मी विचार करू लागलो. मी राजकुलात जन्माला आलो नाही हा काय माझा दोष आहे? जन्म हा जन्माला येणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे कधीतरी मिळाला आहे काय? कोणी निर्माण केली ही जन्मासंबंधीची उच्च नीचता? माणूस कशामुळे श्रेष्ठ ठरतो? त्याच्या अंगच्या श्रेष्ठ गुणांवरूनच ना? पण माझं म्हणणं इथे कोण मांडणार? आपला आजचा हा दिवस असाच फुकट जाणार की काय? मला तर केव्हापासून धनुष्याच्या बाणाच्या निरनिराळ्या फेकी अचूक करीन असं झालं आहे. छे, काही दिवस माणसाची परीक्षा पाहण्यासाठीच येत असावेत. काय करावं? निराश मनानं मी त्या दगडी चौथऱ्याभोवती भ्रमिष्ठासारखा फिरू लागलो. क्षणात वाटे जिथं गुरुदेव द्रोण आहेत तिथं असंच धावत जावं आणि त्यांना सरळ सरळ विचारावं. शिष्यांची मनं जाणतो तो गुरु असतो, तर मग एक शिष्य आपल्या आशीर्वादासाठी पाण्याबाहेरच्या माशासारखा तडफडतो आहे
हे आपणाला अजूनही कसं कळत नाही? त्या अर्जुनाला एवढं महत्त्व का देता तुम्ही? काय आहे विशेष त्याच्यामध्ये? माझ्याकडे पहा, माझ्या कानात चमकणारी कुंडलं आहेत. माझं हे कर्दळीसारखं पिवळं धमक कातडं अभेद्य आहे. दुसऱ्याच क्षणी बाबांचे ते उद्गार आठवले, नीट वाग. कसा वागू नीट? की गुरुदेव द्रोणांनी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, असं रडगानं सांगत तुमच्याकडे परत येऊ? काय करू काय करू? मी नेहमीप्रमाणे पूर्वेकडच्या दिशेला आकाशात पाहिलं. रसरशीत लाल तापलेल्या लोखंडी गोळ्यासारखे सूर्यदेव आकाशाचं निळछत जाळून काढीत होते. माझं नैराश्य क्षणात कुठल्या कुठं दूर पळालं. बस, या महासामर्थ्यशाली तेजाशिवाय आणखीन योग्य असा गुरु या त्रिभुवनात दुसरा कोणता असणार? दुसऱ्या कोणाच्या आशीर्वादाची कशाला भीक मागण्याची गरज आहे? आजपासून आपले खरे गुरुदेव हेच. आजपासून तुमची पूजा, आजपासून तुमची आज्ञा. झटकन मी त्या दगडी चौथऱ्यावर चढलो. तिथं फुलांनी सजवलेलं धनुष्य होतं. ते मी हातात घेतलं. शक्य असेल तेवढा हात उंचावून मी म्हणालो, जगातला सगळा अंधकार उजळणाऱ्या सूर्यदेवा, मी आजपासून तुझा शिष्य आहे. मला आशीर्वाद दे, मला मार्ग दाखव. ते धनुष्य मस्तकाला लावून मी वाकून त्या तेजाला वंदन केलं. शोण केव्हाच माझ्या मागं येऊन उभा राहिला होता. त्यालाही मी सांगितलं, शोणा, सूर्यदेवांना वंदन कर, त्यांचा आशीर्वाद माग. त्यानंही नम्रपणे हात जोडले. थोड्या वेळानं मी हातातील धनुष्य खाली ठेवलं. आम्ही चौथऱ्याच्या पायदंड्या उतरू लागलो. माझं मन आता शांत झालं होतं. समोरून गुरुवर्य द्रोण आणि राजकुमार अर्जुन चौथऱ्याकडेच येत होते. अर्जुन माझ्याकडे पाहून हसला. मला हसावंसं वाटलं नाही. त्याच्या त्या हसण्यात काहीतरी खोच असावी असं मला वाटलं. पितामह भीष्मांची आठवण झाली. या अर्जुनाचे ते पितामह होते, पण दोघात कुठंच साम्य नव्हतं. किती भिन्नता होती दोघांच्या स्वभावातनी वागणुकीत. जाता जाता विचारायचं म्हणून अर्जुनानं मला विचारलं, हा कोण? माझा धाकटा भाऊ, मी अभिमानानं म्हणालो. हाही येणार आहे काय या शाळेत? गुरुवर्य द्रोणांनी विचारलं. होय, मी उत्तर दिलं. जा, पलीकडे ग्रुप आहेत, त्यांच्या पथकात दाखल व्हा. मी काहीच बोललो नाही. त्यांना वंदन करावं असंही मला वाटलं नाही. जाता जाता मी अर्जुनाकडे वळून पाहिलं. तो माझ्या कानातील कुंडलांकडे मात्र आश्चर्याने एकटक पाहत होता. कृपाचार्याच्या पथकात आलो. कृपाचार्य द्रोणांचे मेहुणे होते. त्यांच्या हाताखाली अनेक युवक धनुर्विद्येचं शिक्षण घेत होते. मला क्षणभर वाटलं, हे ढीगभर राजपुत्र कशाला जिथं जिथं मिरवतात? एकात तरी त्या दुर्योधनाची ऐट आहे काय? एकाची तरी चाल त्याच्यासारखी ऐटदार आहे काय? एकाची तरी दृष्टी त्याच्यासारखी भेदक आहे काय? इतक्यात युवराज दुर्योधनच समोरून येताना मला दिसला. त्याच्याजवळ जावं म्हणजे तो निश्चितच आपली विचारपूस करेल या कल्पनेने मी त्याच्या दिशेनं चालू लागलो. त्याच्याजवळ गेलोही, पण तो युवराज दुर्योधन नव्हता. त्याच्या आत आणि दुर्योधनात किती विलक्षण साम्य होतं. राजहंसाची दोन पिलं जशी एकापासून दुसरं अशी ओळखता येत नाही, तसेच ते दोघे होते. कोण असावा हा? मी विचार करू लागलो. त्याच्या अंगावरच्या वस्त्रामुळे तर तो राजकुमार असणार हे नक्कीच होतं. पण हा कुणापैकी राजकुमार होता? कौरवांपैकी की पांडवांपैकी? दुर्योधनात नि याच्यात साम्य आहे, त्या अर्थी हा कौरवांपैकीच असणार. पण हा कौरवांपैकी कोण? इतक्यात कृपाचार्यांनी त्याला हाक मारली, दुःशासन. तोही लगबगीने त्यांच्याकडे निघून गेला. म्हणजे तो दुःशासन होता. बस, दुर्योधनात नि त्याच्यात किती साम्य होतं. एकाला लपवावं आणि दुसऱ्याला काढावं. युवराज दुर्योधन आणि राजपुत्र दुःशासन, दोघांच्याही चालीत एकच ऐट, दोघांच्याही दृष्टीत एकच भेदकता. दुःशासन म्हणजे दुर्योधनाची पडछाया तर नाही ना? पहिले 15 दिवस मी युद्धशालेतील केवळ शास्त्रांची माहिती करून घेतली, कारण काही शिकावं या मनस्थितीत मी नव्हतोच. गुरुवर्य द्रोणांनी जी जगावेगळी वागणूक मला पहिल्याच दिवशी दिली होती, त्यामुळे मन कशातच रमत नव्हतं. क्षणात वाटे राजपुत्रांच्या या फापट पसाऱ्यात केवळ एक सुतपुत्र म्हणून उपेक्षेला जाण्यापेक्षा सरळ उठावं आणि तडक चंपानगरीत परत जावं. काय करायचं आहे? आपणाला युद्धविद्येचं शिक्षण घेऊन कोणतं महायुद्ध आता पेटणार आहे? आणि पेटलं तरी आपला त्यात काय उपयोग?
केवळ एक सारथी म्हणूनच ना. मग सारथ्याला कशाला पाहिजे हे युद्धविद्येचं शिक्षण? त्यानं घोडे पारखावेत आणि त्यांच्या नाठाळ सवयींना जरब बसवावी. मग ते काय आपणाला चंपानगरीत राहूनही करता येणार नाही? पण लागलीच वाटे असं करून कसं चालेल? केवळ युद्धासाठीच का युद्धविद्या शिकायची असते? ज्यांच्या दंडात बल असतं ते नेहमीच श्रेष्ठ ठरत असतात. या युद्धशाळेत आपणाला बलदंड बनता येईल. त्या राजकुमार अर्जुनालाही दाखवता येईल की जगात तो एकटाच धनुर्धर नाही. पण त्यानं बिचाऱ्यानं तरी काय केलं आहे माझं? कशाला त्याच्याशी ही स्पर्धा करायची? स्पर्धा ही नेहमीच माणसाला आंधळ करते. गुरुवर्य, त्याच्यावर प्रेम करतात हा काय त्याचा दोष आहे? माझ्यासारखाच तोही एक युवक आहे. आपल्या गुरूंचं आपल्यावर प्रेम असावं असं कोणत्या शिष्याला वाटणार नाही. आणि गुरु शिष्याला नीट पारखल्याशिवाय इतका जवळ घेईल? असंच जर असेल तर गुरुदेव, मीही तुमच्या कसोटीला उतरेन. केवळ एक धनुर्धर म्हणूनच तुम्ही त्या अर्जुनाला एवढं मानत असाल तर मीही त्याहून श्रेष्ठ धनुर्धर होईन. पण मी धनुर्धर होऊन तरी त्याचा काय उपयोग? मला तुम्ही कधीच आपला मानणार नाही. माझ्या पाठीवरून तुमचा हात कधीच मायेनं फिरणार नाही. कारण मी सुतपुत्र आहे. अर्जुन क्षत्रिय पुत्र आहे. काय वैशिष्ट्य असतं एवढं क्षत्रिय कुलात? कशाला पाहिजे ही कुलाची कसोटी? पण असं तरी कसं म्हणता येणार? ज्या कुलातील पूर्वजांनी आपल्या पराक्रमानं शत्रूचं निखंदन करून हे कुरुकुल आणि राज्य यांची कीर्ती वाढवली ते कुल श्रेष्ठच ठरणार. आपल्या कुलातील पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या घोड्यांना खरारा केला आणि त्यांचे वेग आवरले. आपली आणि क्षत्रियांची तुलना कशी होणार? खरोखरच मी एखाद्या राजकुलात जन्माला आलो असतो तर किती बरं झालं असतं. पण कसं शक्य होतं ते? वडाच्या झाडावर बसणाऱ्या कावळ्यानं राजवाड्याच्या कळसावर बसणाऱ्या कपोताची स्वप्न कशाला रंगवावीत? जाऊ द्या. जे बदलणं माणसाच्या हातात नसतं त्याचा त्याने इतका विचार करू नये आणि अपसमज करून एखाद्याबद्दल अनादर तर कधीच बाळगू नये. वास्तविक राजपुत्र अर्जुन गुरुवर्याचा एवढा लाडका होता. याबद्दल फार तर त्याच्या भावांना काहीतरी वाटावं. मला त्यात खटकण्यासारखं असं काहीतरी का वाटावं? माझं आणि राजकुमार अर्जुनाचं असं काय नातं आहे? काहीच नाही. मी एक सूतपुत्र आहे, तो एक राजपुत्र आहे. त्याचा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा. जीवनाच्या मार्गावरून चालणारे आम्ही दोन संपूर्णतः वेगळे असे यात्रेकरू आहोत. जा राजकुमार अर्जुना, असाच मोठा हो, अजिंक्य धनुर्धर हो. कधीतरी प्रसंग पडल्यास हा सूतपुत्र कर्ण तुझ्या रथाचे घोडे आवरण्यासाठी सारथ्य करेल. मी मनात निर्धार करून टाकला की अर्जुन काय किंवा कोणीच काय, मी कोणाबद्दलही मनात किंतु बाळगणार नाही. या इथल्या सगळ्या राजपुत्रांचे आणि माझे मार्ग भिन्न आहेत. जन्मानच ते ठरवले आहेत. केवळ खरी आवड म्हणून मात्र मी धनुर्विद्या शिकेन. कारण मलाही वाटतं की नुसत्या आवाजाच्या रोखानं कुठंही बाण सोडावा. एकाच वेळी असंख्य बाण दाही दिशांना सोडावेत. गुरु कोण आहेत याला काय महत्त्व आहे? शिष्याच्या अंगात विद्येबद्दल किती आत्मीयता आहे याला खरं महत्त्व आहे. मी एक हाडाचा शिष्य होईन. विद्येसाठी विद्या घेईन. मी निर्धार करून टाकला. माझा युद्धशाळेतील कार्यक्रम ठरून गेला. 1 मासातच मी शूल, तोमर, परीघ, प्रास, शतघ्नी, खड्ग, पट्टे, भ्रुशुंडी, गदा आणि चक्र अशा अनेक शस्त्रांची माहिती करून घेतली. माझी विशेष आवड धनुष्याकडे असल्यानं धनुर्विद्येला लागणारी सर्व शस्त्र काळजीपूर्वक अभ्यासली. केवळ बाणच कितीतरी प्रकारचे होते. 2 शूलाग्रे असलेला कर्णी बाण, तो पोटात घुसला की बाहेर काढताना आतडी बाहेर पडत. नालिक बाण जाड पात्याचा असून त्याला वाकडे दात होते. त्यामुळे शरीरात घुसलेला तो बाण काढताना आपल्या आसपासच्या धमन्या तोडूनच बाहेर पडे. लिप्त या बाणाच्या अग्राला विषारी वनस्पती रस लावल्यामुळे तो अतिशय दाहक असे. बस्तिक हा बाण शरीरात घुसे पण बाहेर खेचला की त्याचा केवळ दंडच हातात येई आणि सगळं पातं तसंच लक्षाच्या शरीरात राही. सुची या बाणाची शेपटी निमुळती आणि टोकदार असल्यामुळे अगदी बारीक अशा लक्षाचा सुद्धा त्यानं अचूक वेध घेता येईल.
विशेषतः डोळ्याचं बुबुळ या बाणानं अचूक टिपता येईल. जिथं हा बाण जाताना वाकडा तिकडा जिद्म हा बाण जाताना वाकडा तिकडा जाई, पण लक्षात मात्र बरोबर घुसे. याशिवाय गवास्थी म्हणजे बैलाच्या हाडाचा, गजास्थी म्हणजे हत्तीच्या हाडाचा, कपिश म्हणजे काळ्या रंगाचा, पुती म्हणजे उग्रगंधाचा, कंकमुख, सुवर्णपुख, नाराज, अश्वास्थी, उष्ट्रास्थी, अंजलिक, सन्नतपर्व, सर्पमुखी असे बाणांचे कितीतरी प्रकार होते. हे सगळे बाण कसे फेकावेत याचं शिक्षण मी मनापासून घेणार होतो. माझ्या शिष्यावस्थेतील क्षण मी त्यासाठी वेचणार होतो. पूर्वी मला 3 वस्तूंविषयी प्रेम वाटत होतं. गंगामाता, सूर्यदेव आणि आईनं, राधामातेनं अत्यंतिक प्रेमानं दिलेली ती चांदीची पेटी. पण युद्धशाळेत आल्यापासून मात्र त्या वस्तूत आणखी एकीची भर पडली. ती वस्तू म्हणजे धनुष्य आणि बाण. महाराजांच्या रथांचं सारथ्य बाबांनी पुष्कळ वर्ष उत्साहानं केलं होतं. पण अलीकडे वृद्धत्वामुळे त्यांच्या अंगी पूर्वीसारखी चपळता राहिली नव्हती. त्यांच्या सहाय्यासाठी महाराजांनी गवलगण नावाचा सारथ्याच्या आणखी एका निष्णात पुत्रालाही आपल्या खास सेवेसाठी नेमून घेतलं होतं. कधी कधी महाराज त्यांना हाक मारीत, ते ऐकून त्यांचं नाव संजय आहे हे आम्हालाही समजलं होतं. पण ते वडीलधारी असल्यानं आम्ही त्यांना संजय काका म्हणू लागलो. त्यांच्या आणि आचार्य विदुरांच्या चर्येत फार साम्य होतं. त्यांचं संजय हे नाव मला फार आवडलं. ते सारथी आहेत हे तर त्याहूनही अधिक आवडलं मला. उगाच काहीतरी निमित्त काढून मी त्यांना काका म्हणत बोलण्याचा प्रयत्न करी. रथशालेत ते आणि बाबा जातीवंत घोडे, रथाचं सर्वात उपयोगी वंगण, चक्रासाठी कोणती लाकडं टिकाऊ, रथचक्रांच्या आऱ्यांची संख्या कमी असावी की अधिक, त्यांच्या गतीवर काय परिणाम होतो यासारख्या असंख्य मनोरंजक विषयांवर चर्चा करीत. मला तर ते नेहमी सांगत, कर्णा, तू सुतपुत्र आहेस. तू नेहमीच हे लक्षात ठेव की जातीवंत घोडा कधीच धर्तीवर बसत नाही, रात्री निद्रेसाठी सुद्धा. आणि जातीवंत सारथी कधीच रथ नीट सोडत नाही, प्राण गेला तरी सुद्धा. एकदा धरली ती जागा कायमची. काय म्हणता काका, घोडा कधीच खाली बसत नाही? मी आश्चर्यानं विचारी. हो, एवढंच नाही तर उभ्या उभ्या निद्रा घेणारा घोडा जेव्हा 4 खुरांपैकी 1 खूर मुडपून निद्रावश होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो दीर्घ प्रवासाला निकामी झाला म्हणून समजावा. लक्षात ठेव, घोडा हा सर्व प्राण्यात गतिमान प्राणी आहे. गतिमान? ते तसेच एकसारखे बोलत राहावेत म्हणून मी उगाच काहीतरी विचारी. भारद्वाज पक्षासारखा त्यांचा मधुर आवाज एकसारखा ऐकत राहावा असाच होता. नुसताच गतिमान नाही तर बुद्धिमानही. कर्णा, कधीतरी घोड्यावरून घनदाट अरण्यात गेलास आणि बाहेर येण्यासाठी मार्ग सापडेनासा झाला तर हातातील वेग खुशाल सोडून दे. हा बुद्धिमान प्राणी तुला अचूकपणे तू जिथून निघाला असशील तिथं परत आणून सोडेल. घोड्यांच्या अशा कितीतरी लकबी काका गप्पा मारताना सांगून जात. त्यांच्याकडून घोड्यांच्या अशा विविध सवयी, व्याधी व गती या विषयांचं वर्णन ऐकताना आमचा काल आनंदात जाऊ लागला. आम्हा सारथ्यांची कर्तव्यकर्मे, धार्मिक विधी, सभागृहाचे नियम यांची ते आम्हाला सूक्ष्मपणे माहिती देऊ लागले. अकला, अकूर अशा घोड्यांच्या खुरांच्या रोगांवर कोणकोणती औषधी वनस्पती चालते हे त्यांनी व्याधीग्रस्त घोड्यावर प्रत्यक्ष प्रयोग करून आम्हाला दाखवून दिली. संजय काका म्हणजे राजवाड्यावरील सर्व सारथ्यांचे नायक होते. महाराज धृतराष्ट्र, पितामह, महामंत्री विदुर, राजमाता आणि अमात्य वृषवर्मा सर्वजण सभागृहातही त्यांचा आदर राखत. असे सर्वांचे आवडते संजय काका माझ्याशी घटका गप्पात रंगत होते. सारथ्यकर्मातील खुबीचे बारकावे सांगत होते. कधी कधी मालांनी आणि घंटांनी सुशोभित अशा आपल्या रथातून मला व शोणाला राजनगरातून फिरवून आणीत होते. एके दिवशी मी आणि शोण असेच नगरात फिरायला गेलो होतो. नेहमीप्रमाणे फेरफटका मारून आम्ही परतलो. राजवाड्याजवळ आम्ही आलो होतो एवढ्यात एक राजरथ समोरून येताना आम्हाला दिसला. त्या रथाला चोहोबाजूंनी झिरमिरीत वस्त्रांचे पडदे लावले होते. रथाचे घोडे पांढरे शुभ्र होते. मला त्यांचा रंग फारच आवडला. ते 5 पांढरे भरीव पुष्ट ठिपके खालीवर हिंकळत समोर येत होते. मी त्या घोड्यांकडे भारावून पाहत होतो.
मध्येच त्यातला एक घोडा आपल्या मानेला मजेदार झटका दे. अगदी सहजरित्या तो रथ पुढं आणत होता. एवढ्यात शोण एकाएकी माझ्या हातातील आपला हात झटकून त्या रथाच्याच दिशेनं धावू लागला. मला काहीच कळेना की तो वेड्यासारखा त्या रथाच्या दिशेनं का धावत होता. क्षणात तो रथाच्या समोर गेला. मला त्याच्या मूर्खपणाची चीड आली. मी त्याच्याजवळ पोहोचण्यापूर्वीच तो रथाखाली सापडणार होता. काय करावं? भयानं अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणातच तो तेथून हलला नाही तर रथाखाली सापडणार म्हणून जीवाच्या आकांतानं अंगातली सगळी शक्ती एकवटून मी जोरानं ओरडलो, शोणा थांब. एवढ्यात झटकन खाली वाकून त्यानं चपळाईनं काळसर रंगाचं काहीतरी उचललं. शोणाला पाहून सारथ्यानं अत्यंत कौशल्याने सगळे घोडे आवरले. जेमतेम ते त्याच्या अंगाला टेकून कसे तरी थांबले. एका घोड्याच्या तोंडातील फेस तर सरळ शोणाच्या डोक्यावर पडत होता, पण त्याला त्या कशाचंच भान नव्हतं. हातातील काळसर ठिपका तो प्रेमाने गोंजारत होता. मी धापा टाकीतच त्याच्या जवळ आलो. मला बघताच हातातील ती वस्तू मला दाखवीत तो अधीरपणे म्हणाला, दादा हे बघ. आता कसं रथाखाली सापडत होतं. मी त्याच्या ओंजळीत पाहिलं. ते एक मांजरीचं पिल्लू होतं. आपले बारीक डोळे मध्येच मिटून ते अत्यंत केविलवाण्या स्वरात ओरडू लागलं. शोणाला काय म्हणावं तेच मला कळेना. त्याला रागवावं असंही वाटेना. मी त्याच्याकडे काहीशा कौतुकाने पाहू लागलो. आमच्या रथामागून रडवेला होऊन धावणारा हाच तो शोण होता काय? त्यानं हातातील पिल्लाच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला सुरुवात केली. स्वर्ग हाताशी आल्याचा आनंद त्याला झाला होता. त्याच्या गालावरून घरंगळलेलं उत्तरीय, त्याच्या खांद्यावरून घरंगळलेलं उत्तरीय खालच्या धुळीत पडलं होतं. त्याचंही त्याला भान नव्हतं. इतक्यात त्या पिल्लाची आई कर्कश आवाजात कुठून तरी ओरडत आली. आपल्या चिमुकल्याला ती इकडे तिकडे शोधू लागली. गुरगुरत आमच्या पायात घुटमळू लागली. ते पिल्लू खाली ठेवायला मी शोणाला सांगितलं. त्यानं ते तिच्या पुढ्यात ठेवताच गपकन त्याची मान आपल्या तोंडात पकडून क्षणार्धात ती गुरगुरत कुठच्या कुठे पसार झाली. आपल्या पोराला एकटं टाकून ती मघापासून कुठं भटकत होती. आता शोणानं धाडस केलं नसतं तर तिचं ते कोवळं लुसलुशीत पोर राजमार्गावरच्या धुळीत मिळालं नसतं. त्याचा तो केविलवाणा आवाज कुणाला तरी ऐकू गेला असता काय? त्या सगळ्या प्रकारानं मला एकदम राधामातेची आठवण झाली. तिची प्रेमळ मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. किती जपलं होतं तिनं मला आजवर. आई असावी तर राधा मातेसारखी. मी चंपानगरीच्या आठवणीत दंग झालो. इतक्यात त्या राजरथाच्या रथनिडावरचा सारथी म्हणाला, आटपा, बाजूला हा लवकर. रथात राजमाता कुंतीदेवी आहेत. राजमाता कुंतीदेवी? मी शोणाच्या दंडाला धरून त्याला चटकन एका बाजूला ओढून घेतलं. रथ धडाधड आवाज करीत धूळ उडवीत धावू लागला. मी त्याच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांकडे पुन्हा कौतुकानं पाहिलं. मला आश्चर्य वाटलं. त्या रथाला 6 घोडे जोडण्याची नीट व्यवस्था असतानाही केवळ 5च घोडे जोडले होते. एका घोड्याची जागा तशीच मोकळी सोडली होती. राजवाड्यावरचे घोडे संपले की काय, मी स्वतःशीच पुटपुटलो. रथ निघून गेला.